हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर आज आम्ही आलो आहोत डीमार्टला. तर हे दौंडचं डीमार्ट आहे. तर हे खूप छान असं डीमार्ट त्यांनी तयार केलेलं आहे. तर दौंडमध्ये जवळपास डीमार्ट नव्हतंच. डायरेक्टली पुण्यात आणि त्याच्यानंतर पुण्यातच डीमार्ट होते. हडपसरपर्यंत आले होते. आता हे दौंडमध्ये डीमार्ट झाले, तर आपण या डीमार्टला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर डीमार्टमध्ये आपण एंट्री केली आहे. एंट्रीला बाहेर पण खूप पार्किंगमध्ये फोर व्हीलरची पार्किंग झाली होती. खूप साऱ्या गाड्या लागल्या होत्या आणि आता ही टू व्हीलरची पार्किंग आहे. पूर्ण डीमार्टची टू व्हीलर पार्किंग फुल झालेली आहे. तरीसुद्धा लोक अजूनही डीमार्टमध्ये येतात आहे. आणि आत्ता संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत. तर इथं आम्ही बॅग पॅकिंगसाठी गेलो होतो. तर बॅगमध्ये काही नव्हतं एवढं, त्यामुळे त्यांनी बॅग सील केली आणि आमच्याकडे परत दिली. आम्ही बॅग घेऊन आतमध्ये गेलो. आत करताना एकजण आम्हाला म्हटलं की व्हिडिओ काढू नका. तर त्याला आम्ही म्हटलं, वॉचमॅनला त्या जो चेक करतो तो, की आम्ही व्हिडिओ पाहूनच इथं आलो आहे, तुम्ही आम्हाला म्हणताय व्हिडिओ काढू नका. तर त्याचं काय एवढं मनावर घेतलं नाही. आम्ही घुसलो आतमध्ये आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तर इथं जरा थोडं घाबरतच व्हिडिओ काढला, कारण पब्लिक खूप होतं आणि व्हिडिओ कोणीच काढत नव्हतं. त्यात मी एकटीच व्हिडिओ काढत होती आणि त्यात माझ्याकडे मायक्रोफोन नसल्यामुळे पिल्लूलाही त्यात काही बोलता आलं नाही. हा तर म्हणजे पिल्लूचा आणि पिल्लूचाच ब्लॉग आहे, ती ब्लॉग करत असते. पण आज नवीन काहीतरी होतं आणि आमच्याकडे मायक्रोफोन वायरलेस नव्हता, त्यामुळं मग मीच आज बोलते या. तर अशा या किमती आहेत आणि प्रोडक्ट आहे. डीमार्ट पण खूप मोठं आहे. जसं पुण्याला डीमार्ट असतात त्याच टाईपचं त्यांनी बनवलेलं आहे. आणि गर्दी बघा, इथं माणसं पार खूप एकमेकाला चिकटून चाललेले आहेत. खूप माणसं आहेत इथं. तर असे आणि ऑफर पण चालू आहे डीमार्टवर. गेट काय गेट बाय वन गेट वन टू अशा. तर तर तुम्हाला जे पाहिजे ते इथे सर्व मिळून जाईल आणि क्वालिटीचा काही विषय नाही. क्वालिटी आहे. प्रत्येक गोष्टीत क्वालिटी आहे यामध्ये. आता इथं झाडूचा सेक्शन होता, त्यामुळे आम्ही झाडू पाहत होतो. आम्ही घेतलं काहीच नाही. त्याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगते का घेतलं नाही. तर इथं बॅग्स पण होत्या, ट्रॅव्हल बॅग्स. त्याच्यानंतर ट्रॉलीत आता ही मुलं छोटी छोटी ट्रॉलीमध्ये बसलेली होती. त्याच्यानंतर लहान मुलांचे कपडे होते, जे की 60-60 रुपयाला त्यांचे कपडे होते. डायपर म्हणा किंवा ते नॅपी म्हणा, शर्ट्स, बॉईजचे टी शर्ट्स आणि एज वगैरे दिलेलं असते, त्यामुळे घेण्यासाठी काही प्रॉब्लेम नसतो. आपण घेऊ शकतो त्यांना व्यवस्थित. त्याच्यानंतर इकडं थोडा टोल्डर्स टोल्डर्स किड्सचा सेक्शन होता. तर इकडे ती शॉपिंग चालली होती. तुम्ही पब्लिक बघा ना, किती खूप पब्लिक आहे. काय म्हणजे विचारच नाही बाबा. आणि नेमकं 5 ते 6 दिवस लिटरली झाले आहेत ओपन करून. आणि लोक खूप वेड्यासारखे येत आहेत आणि वेड्यासारखी शॉपिंग करत आहेत, जणू काही त्यांनी डीमार्ट पाहिलंच नाही. पण आहे आता एक वेळ जवळपासचे त्यांना डीमार्ट म्हणजे खूप असं छान वाटतं आणि एक चांगलं स्पेस आहे. तिथं मनसोक्त जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जे पाहिजे ते सिलेक्ट करू शकता. तर इथं हा किड्स सेक्शन होता. मी तर एवढं काय पाहिलं नाही, कारण मी परत पुन्हा जाणार आहे डीमार्टला. आता आम्ही फक्त डीमार्टमध्ये काय काय आहे, कशी क्वालिटी आहे ते पाहायला गेलो. तिथं बॅग्स पण आहेत. रेंज पण व्यवस्थित आहे. 300-400 पर्यंत नॉर्मल बॅग्स आहेत, ज्याची छोटी साईजवाल्या. त्याच्यानंतर इथं बेडशीटचा सेक्शन आहे. हा बेडशीटचा सेक्शन आहे. तर इथे अशा बेडशीट आहेत 500 पर्यंतच्या हाय क्वालिटीच्या. तुम्हाला क्वालिटीनुसार 200 पासून सुद्धा स्टार्ट होतात ते तिथं. तरी हाय क्वालिटीच्या 500च्या डबल बेडचे किंग साईज बेडशीट आहेत त्या. आणि त्याच्यानंतर हा मॅट्रेस आहेत, ज्या व्हाईट कलरच्या दिसतात त्या मॅट्रेस आहेत. त्याच्यानंतर हे इकडं पण बेडशीटच आहेत. आणि व्यवस्थित व्हिडिओ काढता आला नाही, सॉरी त्यासाठी. पण परत मी व्हिडिओ नीट व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करेन, कारण हे खूप होतं पब्लिक आणि लोकं कसं त्यांच्यावर कॅमेरा हे केले की त्यांना वाटतं आमचेच फोटो काढते काय. आणि इथं पिलू खूप काय, तिला मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे असं बोलत होती. आता तिला काय सांगू काय घ्यायचं काय नाही. तर इथे एक फ्रोझन प्रोडक्टचा स्टॉल होता. म्हणजे डीमार्टच्या आतमध्येच आहेत. युजली डीमार्टच्या बाहेर असतात हे स्टॉल, तर डीमार्टच्या आतमध्ये ते फुटबॉलचं सेक्शन होतं. म्हणजे प्ले स्टोअर होतं. टॉयचं सेक्शन होतं. प्ले स्टोअरपेक्षा टॉयचं सेक्शन होतं. तर इथं वेगवेगळ्या कलरचे फुटबॉल होते. 74 रुपये त्याची प्राईज होती.
₹149 त्याची MRP आहे. तर हा किड्स सेक्शन आहे. आणि मेन गोष्ट डीमार्टमध्ये आल्यावर असा टॉयचं सेक्शन पाहिल्यावर मुलं खूप त्रास देतात. हे बघा अन्वी कसं त्रास देते. घरी सगळं आहे पण तिला तिथे पाहिलंय म्हणून ते घ्यायचेच. आता हे डीमार्टमधले मला हे घ्यायचे, मला ते घ्यायचे, आता हे चालू आहे. पण आता घरी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि घेऊन पण 1-2 दिवस खेळणार आणि परत टाकून देणार. पण घेऊ आम्ही पुढे नेक्स्ट टाईमला. आणि आज का घेतलं नाही काहीच ते पण सांगते मी तुम्हाला. इथे पण बघा टॉईज आहेत जरा कमी रेंजवाले आहेत. आणि आता ही इथे रुसलेली आहे, मला तू का घेतलं नाहीस म्हणून. तिचं थोडंसं इग्नोर केलं मी, कारण सगळ्याच लहान मुलांच्या गोष्टी काय ऐकायच्या बरं नसतात. तर त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं तिला फिरवत होतो, इकडे तिकडे तिचं मन थोडंसं इकडे तिकडे करत होतो. त्याच्यानंतर असे पॅनचे तवे, भांडी वगैरे सगळं होती. इथे एक शॉप होता, क्लोथेसचा शॉप. तर असे टी शर्ट वगैरे येतं, टॉप आहेत जीन्सवरचे, परत शॉर्ट कुर्तीज वगैरे आहेत. तर हा टॉप होता, हा ₹300 टॉप होता. मला खूप आवडला होता पण मी नाही घेऊ शकले. ठीक आहे. तर आम्ही टॉप पाहिला, मी ह्यांना माझ्या मिस्टरांना पण आम्ही पुढं ते त्यांना अजून एक टॉप दाखवायला गेले होते. हा बाय चान्स चुकून झाला, मला हा दाखवायचा नव्हता पण तो त्यांना मी दाखवला. पण हा पण तसा व्यवस्थित आहे, एवढं काय नाही आपलं डेली वेअरसाठी. किंवा मला हा टॉप घ्यायचा होता पण आम्ही नाही घेतला, कारण व्हॅकेशनसाठी छान आहे. तर इथं प्लॅस्टिकच्या पण अशा स्टोअर केलेलं होतं प्लॅस्टिकचं पण, बॉटल्स वगैरे प्लॅस्टिकच्या पण खूप छान गोष्टी होत्या इथे. पाहिलं सर्व आम्ही, बॉटल्स वगैरे. त्याच्यानंतर ना हा सेक्शन पण खूप जरा व्यवस्थित आणि युनिक वाटला. नंतर ह्या छोट्या छोट्या गोष्टी अशा त्यांनी ठेवल्या होत्या. इथे बॉटलचं सेक्शन होत्या, स्टीलच्या बॉटल छान होत्या. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि हा स्टीलच्या बॉटल आहे बघा, ह्याची प्राईस 139, 185 आणि लिटरनुसार असणार आहेत 185. तर ठीक आहे. अच्छा, नंतर मग आम्ही हा कपचा सेक्शन होता. तर इथं कपच्या सेक्शनची प्राईस जरा मला थोडीशी जास्त वाटली अकॉर्डिंग टू मटेरियल. ठीक आहे, कारण पुण्याच्या डीमार्टला एवढी प्राईस नाही वाटत त्याची. कप पण मोठे असतात आणि प्राईस पण जरा 100च्या रेंजमध्ये असते. तर इथं कप सेक्शन होता म्हटलं म्हणजे डिनर सेट वगैरे. त्याच्यानंतर इथं पाऊच वगैरे होते. इथं पाऊच कोम्स वगैरे होतात. त्याच्यानंतर हेडफोन्ससुद्धा आहेत इथं. ₹100ला हेडफोन्स आहेत, वायरचे हेडफोन आहेत हे. त्याच्यानंतर इथं पेनड्राईव्ह वगैरे आहे. आणि नंतर मग इथं इस्त्री. आणि आम्ही इथं हॉट एअर ब्रश घेत होतो, हॉट एअर ब्रश केसांसाठी. पण ते काय मला इथे सापडलं नाही. इथे स्ट्रेटनर वगैरे होतं 500पर्यंतचे. ठीक आहे ना, पण स्ट्रेटनरपेक्षा मला हॉट एअर ब्रश बघत होते पण तो काय मला सापडलेला नाही. त्याच्यानंतर आम्ही चहाचं केटल बघितलं इथं. तर त्याची रेंज पण किती खूपच होती, म्हणजे आम्हाला चहा कॉफीसाठी वगैरे. तर प्रेस्टिजचं आहे, असणारच ती. रेंज कमी खूप होती म्हणण्यापेक्षा 500 ॲज इट इज बरी आहे त्यापैकी. त्याच्यानंतर हा ज्युसर होता. हा ज्युसर छान आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आवर्जून या आणि हा ज्युसर बघा. आणि त्याच्यानंतर आता हिचा परत व्हिडिओ आला, हिला म्हटलं ब्लॉग बनव. तर ही तिथं सगळ्यांना बघून लाजत होती आणि तिचा आवाज बारीक असल्यामुळे ब्लॉगमध्ये आला नाही. त्याच्यामुळे मला हे बोलावं लागतंय एडिटिंग करून थोडंसं. आणि त्याच्यानंतर हिचं चाललं होतं, मम्मा मला हे घ्यायचं आहे, मम्मा मला ते घ्यायचं आहे. पण आम्ही काही घेतलं नाही. त्याच्यानंतर आम्ही आलो नंतर बाहेर. हे जे होतं टॉईज हे तिला घ्यायचं होतं. ती मला 2दा-3दा तेच टॉईज घेण्यासाठी फोर्स करत होती, पण नाही घेतलं. आणि हे बघा म्हटलं एवढी गर्दी होती. लोकांनी त्यांच्या ऑर्डर त्यांची खरेदी केली, अक्षरशः काउंटरला ते ठेवलं आणि घरी गेलेत लोकं. ज्यावेळेस बिलिंग होईल त्यावेळेस आम्हाला कॉल करा असं लोकांनी त्यांना सांगितलं आहे. त्याच्यानंतर ही एवढी लोकं बिलिंगसाठी उभा राहिलेली आहेत आणि इकडची लोकं खरेदी करत आहेत. म्हणजे किती गर्दी आहे तुम्ही बघा फक्त. आणि इथे बाय वन गेट वनची ऑफर चालू आहे, शॅम्पू, फेसवॉश, कंडिशनर वगैरे A to Z वर. तर एकंदरीत
व्यवस्थित आणि छान असं डीमार्ट दौंडला भेटलं आहे आणि खूप लोक इथे आलेले आहेत आणि येतील पण. तर हे बाय वन गेट वनच्या ऑफर चालू आहेत. इथे तुम्ही या, तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर. आणि म्हणजे व्हरायटीज खूप आहे तुम्हाला पाहायसाठी. ए टू झेड व्हरायटी इथं. असं नाही की बाबा 2-3च व्हरायटी इथं निवडलेलेच प्रोडक्ट आहेत, काही नाही. आणि हे ह्याचं सेक्शन होतं, काय म्हणतात, बेडशीटचं. त्याच्यानंतर हिला काही घेतलं नाही, त्याच्यामुळे ही रुसली. आम्ही का नाही घेतलं, कारण बिलिंगला आम्हाला 3 ते 4 तास लागले असते, त्यासाठी आम्ही काहीच घेतलं नाही. ज्यावेळेस गर्दी कमी होईल त्यावेळेस म्हटलं जाऊ, आणि आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला आलो त्याच्यामुळे जास्तच गर्दी होती. तर नेक्स्ट टाईम आम्ही आल्यानंतर नक्कीच काहीतरी खरेदी करून घेऊन जाऊ. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. तर घरी जाता जाता हिने सांगितलं की मला तुम्ही आतमध्ये काही घेतलं नाही, मग आता मला तुम्हाला नूडल्स खाऊ घालावे लागतील. बरं ठीक आहे म्हणलं बाबा, तिला नूडल्स खाऊ घातले. आणि तिला पण भूक लागली होती, पण लेट झाल्यामुळं तिने पण काही एवढं जास्त खाल्लं नाही. तर च्या आधी आम्हाला काहीतरी स्टार्टर त्या लोकांनी दिलं होतं. तर स्टार्टरमध्ये त्यांनी आम्हाला हे वेगळंच काहीतरी म्हणजे दिलं होतं. असं सूप वगैरे असतं तरी यांनी सूप वगैरे नव्हतं दिलं. तर सॉस आणि कोबी आणि काहीतरी कुरडईसारखं काहीतरी असतं बघा, ते ते दिलं होतं. तर ते येईलच आता थोड्या वेळात. तर आली आमची ऑर्डर. हे बघा, त्या लोकांनी आम्हाला असं दिलं होतं. ते व्हाईटला काय म्हणतात ते मला नाही माहिती. तर ठीक आहे. तर आम्ही स्टार्ट केलं आमचं नूडल्स येईपर्यंत. आणि हे स्टार्ट केल्यानंतर मग आमचं नूडल्सची प्लेट आली. त्याच्यानंतर आम्ही नूडल्स खायला स्टार्ट केले. तर हिला नूडल्स आवडले, तर ही बोलत होती असं असं, पण तिचा काय आवाज येत नाही व्हिडिओमध्ये. तर मी नेक्स्ट टाईम मायक्रोफोन बाय करून व्यवस्थित तिला व्हिडिओ बनवायला सांगेन, आणि मी पण नेक्स्ट टाईमपासून तिच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत राहीन. तर सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही आता नूडल्सची मज्जा घेतो. नूडल्स खातो, बघतो कसं आहे, टेस्ट करतो, आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला सांगतो की तुम्ही पण या हॉटेलला येऊन तुम्ही नूडल्स खाऊ शकता किंवा ह्या शॉपवर. त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम आणायला गेलो. तर आईस्क्रीममध्ये इथे बरेच फ्लेवर होते. तर त्या फ्लेवरपैकी आम्हाला बटरस्कॉच आणि दुसरा एक होता अमेरिकन ड्रायफ्रूट्सवाला आणि राजभोग. तर राजभोग काय आम्हाला आवडलं नाही, आम्हाला बटरस्कॉच आवडतं. चॉकलेट तर बिलकुल आवडत नाही. आणि अमेरिकन ड्रायफ्रूट्स बरा वाटत होता, पण नाही घेतला त्यापैकी. आणि इथे हिला दिसली कॅडबरी. तर कॅडबरी घ्यायची. त्यात पण किटकॅट होती, मग किटकॅटच घ्यायची मला, असं तिचा हट्ट चालला होता. मग आम्ही काय केलं, घेतली बाबा किटकॅटची कॅडबरी. आता काय करणार, मुलं आहे तर घ्यावीच लागणार. त्याच्यानंतर मग आम्ही बटरस्कॉचची आईस्क्रीम घेतली, एक किटकॅटची कॅडबरी घेतली. तोपर्यंत मी व्हिडिओ शूट करत होते शॉपमधला. तर शॉपमध्ये असे त्यांनी पोस्टर वगैरे लावले होते. आणि